नमस्कार, मी जिल्हा परिषद शाळा वैतागवाडी या ठिकाणाहून बोलतोय। ही जी शाळा आमची आहे ही अति दुर्गम भागात आहे। तुम्ही कदाचित व्हिडिओमध्ये बघाल की जंगल आहेच, जे आजूबाजूला परिसर आहे तो सगळा जंगलमय आहे आणि या परिसरामध्ये शक्यतोवर कुठलीही संस्था लवकर येत नाही। पण ही जी माऊली ग्रुप आहे या सरांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे, कारण 3 वर्षापासून माझी आणि त्यांची ओळख झालेली आहे। याआधी बोराळा शाळेवर पण ते आले होते, याच माध्यमातून या शाळेपर्यंत ते पोहोचले। आज त्यांचा हा 135वा टीव्ही आहे। सांगायचं म्हणजे टीव्ही नाव सांगायला टीव्ही आहे, पण या टीव्हीचा फायदा जो आहे हा आमच्या मुलांना खूप होणार आहे। कारण कसं असतं, या मुलांपर्यंत टीव्ही ही संकल्पनाच पोहोचलेली नसते। यांना टीव्ही काय असतं, फक्त ऐकलेलं असतं टीव्ही नाव, पण टीव्ही प्रत्यक्षात पाहिलेली नसते। आज जेव्हा टीव्ही बघतात ना, तेव्हा ते खूप खुश होत असतात आणि याच माध्यमातून त्यांना नुसतं टीव्ही बघणं हाच उद्देश नसतो। कारण आज डिजिटल हे सगळं चाललेलं आहे, तर या टीव्हीच्या माध्यमातून सर्व अभ्यासक्रम हा टीव्हीवर आम्हाला दाखवता येतो। त्यात आमचा वेळ पण वाचतो। दुसरी गोष्ट अशी असते की मुलं 2 गोष्टी करतात, श्रवण पण करतात आणि त्याच्यात हे लेखन पण होतं, श्रवण होतं आणि आकलन पण होतं। तिन्ही गोष्टी त्यांना त्याच्यामधून मिळतात। कारण कसं असतं, प्रत्यक्षात बघितलेली गोष्ट ही लक्षात लवकर राहते। आम्ही जरी शिकवतो किंवा बोलतो तर त्यामध्ये थोडाफार कमी कुठेतरी मला तरी असं वाटतं की कमी पण राहत असेल, पण ज्यावेळेस टीव्हीवर मुलं प्रत्यक्षात बघतात, ह्या गोष्टी अनुभवाच्या आहेत। आपण कुठलाही प्रसंग जो डोळ्याने बघितलेला प्रसंग हा अनुभवामध्ये जास्त राहतो। एखादी गोष्ट कोणी सांगितलेली ती विसरून जाते, पण बघितलेली गोष्ट विसरल्या जात नाही। त्या पद्धतीनेच ह्या टीव्हीचा वापर या मुलांना होणार आहे आणि ह्याच्यामधून ही पोरं चांगली शिकतील आणि पुढे जाणार आहेत। त्यामुळे या ग्रुपने आम्हाला जी टीव्ही दिलेली आहे, माऊली ग्रुप यांचं पुनश्च या आमच्या वैतागवाडी शाळेतर्फे आणि ग्रामस्थांकडनं आणि ग्रामपंचायतकडनं मी आभार व्यक्त करतो आणि असंच सहकार्य पुढेही आम्हाला लाभो अशी अपेक्षा करतो आणि माझे 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय भारत।